अहो, त्याच्या संदर्भात जोपर्यंत आपल्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली, विशेषतः मराठवाडा, आपल्या इकडचा सोलापूर, इकडे जळगाव वगैरे, पालघर, विदर्भाचे काही, तिथं त्या सगळ्याच्या बाबतीमधले सगळे पंचनामे आणि सगळे पूल किंवा रस्ते किंवा काय हे सगळं यायला थोडासा वेळ लागतोय. परंतु तरी देखील आता आम्ही जे 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे ते दिवाळीच्या आत त्यांना डीबीटीवर कसे पैसे देता येतील याबद्दलचा प्रयत्न चालू आहे. आणि काल चीफ सेक्रेटरी पण आमच्याबरोबर होते की तुम्ही सगळ्या कलेक्टरांशी बोलून ताबडतोब ते सगळा जी काही माहिती आहे ती गोळा करा. कारण एकदा तुम्ही प्रस्ताव पाठवला, परत दुसरा प्रस्ताव तुम्हाला पाठवता येत नाही. आमच्या पाठीमागे जे पाठवलं त्याच्यात ही चूक राहिली, ती चूक राहिली, त्याच्यावर थोडासा विलंब लागतो. पण तुम्ही पाहिलं असेल तिथं अमितभाई पण म्हणाले की तुम्हाला मी मदत करीन आणि काल आम्ही पंतप्रधानांना पण विनंती